वर्ग 10 विषय विज्ञान पाठ 2. तर पाठ 2 मधील विज्ञान पाठ 2 मधील आपण योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न पाहणार आहोत, जो दरवर्षी पेपरमध्ये येत असतो, 1 मार्कासाठी येत असतो. तो आपण प्रश्न पाहणार आहोत. तर प्रकरण 1 पासून तर प्रकरण 10 पर्यंत आपण यामधील जोड्या जुळवा असा प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रकरण आहे अनुवांशिकता व उत्क्रांती. या पाठातील आपण जोड्या जुळवाचा प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे यामध्ये 2 तक्ते दिलेले आहेत. 2 तक्त्यामधील आहे पहिला तक्ता आहे उत्क्रांतीचा पुरावा आणि इकडे आहे उदाहरण. दुसऱ्या तक्त्यात आहे उदाहरण. तो उत्क्रांतीचा जो पुरावा आहे त्यामध्ये दिलेले आहे जोडणारे दुवे आणि त्यामध्ये जोडणारे दुवे याचं उदाहरण कोणतं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. उदाहरणमध्ये 3 ऑप्शन दिलेले आहे. पहिलं ऑप्शन आहे आंत्रपुच्छ आणि दुसरं ऑप्शन आहे ब लंग फिश आणि तिसरं ऑप्शन आहे क अक्कलदाडा. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर याचं उत्तर आहे जोडणारे दुवे. तर लंग फिश हे याचं उदाहरण आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जोडा जुळवासाठी दुसरा प्रश्न आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पहिल्या तक्त्यात दिलेला आहे सिद्धांत आणि दुसऱ्या तक्त्यात दिलेला आहे शास्त्रज्ञ. तर सिद्धांत आहे सक्षमते जगातील हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे. तर शास्त्रज्ञाचे नाव आहे पहिला ऑप्शन अ आहे लॅमार्क ऑप्शन अ आणि दुसरं ऑप्शन ब आहे वॉटर सटन ऑप्शन ब आहे आणि क आहे ऑप्शन क आहे चार्लस डार्विन ऑप्शन क. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर सक्षमते जगातील सिद्धांत हा चार्लस डार्विन यांनी शोधून काढला. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सक्षमते जगातील जोड्या जुळवासाठी प्रकरण 2 आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. या पाठातील आपण जोड्या जुळवा असा प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे एका तक्त्यात दिलेला आहे प्रथिन आणि दुसऱ्या तक्त्यात दिलेला आहे शरीराचा भाग. तर पहिलं प्रथिन आहे हिमोग्लोबिन आणि दुसरं आहे त्याच्याच खाली ऑसिन. तर यामध्ये दिलेला आहे शरीराचा भाग. तर हिमोग्लोबिन शरीराच्या कोणत्या भागात असते ते आपल्याला पाहायचं आहे. ऑप्शन अ दिलेला आहे स्नायू, ऑप्शन ब दिलेला आहे त्वचा आणि ऑप्शन क दिलेला आहे हाडे आणि ऑप्शन ड दिलेला आहे रक्त. तर हिमोग्लोबिन शरीरातील रक्त या भागात असते. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याचं उत्तर आहे हिमोग्लोबिनचं उत्तर आहे रक्त ऑप्शन ड. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता दुसरं आहे प्रथिन आहे ऑसिन. जे प्रथिन आहे तर ते कोणत्या भागात असते शरीराच्या, तर ते हाडेमध्ये असते ऑप्शन क. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऑसिन हे प्रथिन शरीराच्या हाडे या भागात असते ऑप्शन क. जोडे जुळवासाठी प्रकरण 3 पाहू. प्रकरण 3 आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे पहिला तक्ता आहे प्रजनन प्रकार हा पहिला तक्ता आहे. दुसरा तक्ता आहे उदाहरणे. तर पहिल्या तक्त्यात दिलेला आहे प्रजनन प्रकार आहे उभे द्विभाजन हा प्रजननाचा प्रकार आहे. तर प्रजननाचा जो उभा द्विभाजन हा प्रकार आहे तर याचं उदाहरण कोणते ते पाहायचं आपल्याला. दुसऱ्या तक्त्यात दिलेलं उदाहरण ऑप्शन अ मध्ये दिलेलं आहे पॅरामेशियम ऑप्शन अ दिलेला आहे आणि ऑप्शन ब दिलेला आहे अमिबा आणि ऑप्शन क दिलेला आहे युग्लिना. तर उभे द्विभाजन जो प्रजननाचा प्रकार आहे तर याचं उदाहरण आहे युग्लिना ऑप्शन क. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. उभे द्विभाजन याचं उत्तर आहे ऑप्शन क युग्लिना. तर ही जोडी आहे याची युग्लिना उभे द्विभाजन आणि युग्लिना ही याची जोडी आहे. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. प्रकरण 3 मधील दुसरा प्रश्न पाहूया आपण जोड्या जुळवासाठी. तर एका तक्त्यात दिलेलं आहे उदाहरण आणि दुसऱ्या तक्त्यात दिलेलं आहे प्रजनन पद्धती. तर उदाहरण आहे म्युकर. तर हे उदाहरण म्युकर कोणत्या प्रजनन पद्धतीचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर प्रजनन पद्धती दिलेले ऑप्शन अ मध्ये दिलेले आहे खंडीभवन, ऑप्शन ब आहे बीजाणू निर्मिती आणि ऑप्शन क आहे द्विविभाजन. तर यामधील प्रजनन पद्धती कोणती आहे ज्याचं हे म्युकर हे उदाहरण आहे. तर म्युकर हे बीजाणू निर्मिती याचं उदाहरण आहे. तर याची जोडी आहे म्युकर बीजाणू निर्मिती ऑप्शन ब. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. म्युकर आणि बीजाणू निर्मिती ऑप्शन ब ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आता प्रकरण 4 मधील पर्यावरणीय व्यवस्थापन यामधील जोड्या पाहूया आपण. तर इथे गट दिलेला आहे अ गट दिलेला आहे आणि गट ब दिलेला आहे. तर अ गटात दिलेला आहे वन संवर्धन कायदा आणि ब गटात दिलेला आहे साल. तर वन संवर्धन कायदा हा कोणत्या साली चालू झालेला आहे. तर ऑप्शन अ मध्ये दिलेले वन संवर्धन कायदा आणि ऑप्शन ब गट मध्ये दिलेला आहे साल. तर ऑप्शन अ मध्ये आहे
86 आणि ऑप्शन ब मध्ये आहे 1980 आणि ऑप्शन क मध्ये आहे 1970. तर वन संवर्धन कायदा हा कोणत्या साली चालू झाला? तर वन संवर्धन कायदा हा 1980 मध्ये चालू झालेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ब, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. वन संवर्धन कायदा हा 1980 मध्ये चालू झालेला आहे, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि हा प्रश्न ही जोडी मार्च 2023 मध्ये पेपरला आलेली होती. तर दुसरा प्रश्न आहे जोड्यासाठी. तर एका तक्त्यात दिलेल्या आहे प्रजाती आणि दुसऱ्या तक्त्यात दिलेले आहे उदाहरणे. तर प्रजाती आहे दुर्मिळ प्रजाती. दुर्मिळ प्रजातीचे उदाहरण कोणते आहे? तर ऑप्शन अ आहे रेड पांडा, कस्तुरी मृग. ऑप्शन ब आहे पट्टेरी वाघ, गिरचे सिंह. आणि ऑप्शन क आहे लायन टेल्ड वानर आणि तनमोर. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर याचं उत्तर आहे दुर्मिळ प्रजातीचा उदाहरण आहे रेड पांडा आणि कस्तुरी मृग. ऑप्शन अ, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऑप्शन अ, दुर्मिळ प्रजाती आहे रेड पांडा आणि कस्तुरी मृग. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऑप्शन अ. तर आता पुढील प्रकरण आहे प्रकरण 5 आहे हरित ऊर्जेच्या दिशेने. तर या पाठातील आपण जोड्या असा प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे स्तंभ 1 दिलेला आहे, स्तंभ 2 दिलेला आणि स्तंभ 3 दिलेला आहे. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. कोळसा स्तंभ 1 मध्ये दिलेला आहे, कोळसा, युरेनियम आणि वारा. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता स्तंभ 2 मध्ये दिलेला आहे गतिज ऊर्जा, औष्णिक ऊर्जा आणि अणुऊर्जा. आणि स्तंभ 3 मध्ये दिलेला आहे अणुविद्युत केंद्र आणि पवन विद्युत केंद्र, औष्णिक विद्युत केंद्र. असे 3 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. तर याचा आपल्याला जोड्या जोडवायच्या आहे. तर पहिली जोडी आहे कोळशाची जोडी आहे औष्णिक ऊर्जा आणि औष्णिक विद्युत केंद्र. तर हे झाली कोळशाची जोडी. तर कोळशाची जोडी पुन्हा एकदा ऐकून घ्या. कोळसा, औष्णिक ऊर्जा आणि औष्णिक विद्युत केंद्र. तर ते पहिली जोडी झाली. आता दुसरी जोडी. आता युरेनियमची जोडी आहे अणु ऊर्जा आणि अणु विद्युत केंद्र. अणु ऊर्जा आणि अणु विद्युत केंद्र आहे युरेनियमची जोडी आहे. युरेनियम, अणु ऊर्जा, अणु विद्युत केंद्र. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता वाराची जोडी आहे गतिज ऊर्जा आणि पवन विद्युत केंद्र. तर वाऱ्याची जोडी आहे वारा, गतिज ऊर्जा आणि पवन विद्युत केंद्र. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर ही जोडी आलेली होती तर ही जोडी जुलै 2022 मध्ये पेपरला आलेली होती. आता दुसरा प्रश्न पाहूया आपण. दुसऱ्या प्रश्नामधील पहिल्या तक्त्यात आहे ऊर्जा प्रकार आणि दुसऱ्या तक्त्यात आहे समस्या. तर ऊर्जा प्रकार आहे नैसर्गिक वायू. तर नैसर्गिक वायूची समस्या कोणती आहे ते आपल्याला इथे जोडी जुळवायची आहे. तर ऑप्शन अ आहे भूगर्भातील साठे मर्यादित ऑप्शन अ. आणि ऑप्शन ब आहे पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याच्यानंतर ऑप्शन क आहे कचऱ्याची विल्हेवाट. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर याचं उत्तर आहे नैसर्गिक वायू याची समस्या आहे भूगर्भातील साठे मर्यादित. ऑप्शन अ, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर नैसर्गिक वायू भूगर्भातील साठे मर्यादित. ऑप्शन अ, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. प्रकरण 6 प्राण्यांचे वर्गीकरण या पाठातील आपण जोड्या असा प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे संघ, उपसंघ आणि अर्ध सम पृष्ठरज्जू. तर यामधील वैशिष्ट्ये कोणते आहेत? दुसरा तक्ता आहे वैशिष्ट्ये. आणि वैशिष्ट्य आहे पहिलं ऑप्शन अ आहे शुंडके, ऑप्शन ब आहे प्रकांड, ऑप्शन क आहे प्रावार. तर यामधील उत्तर आहे अर्ध सम पृष्ठरज्जू आणि प्रकांड. ऑप्शन ब, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अर्ध समपृष्ठरज्जू प्रकांड. ऑप्शन ब, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आता दुसरा प्रश्न आहे. पहिला संघ आहे तक्ता निडारिया पहिला संघ आहे आणि वैशिष्ट्य त्याचे. आता निडारियाचे वैशिष्ट्य कोणते? ऑप्शन आहे प्रावार आणि ऑप्शन ब आहे कॉलर पेशी. त्याच्यानंतर ऑप्शन क आहे दंश पेशीयुक्त शुंडके. तर याचं उत्तर आहे दंतपेशी युक्त शुंडके. ऑप्शन क. ऑप्शन क याचं उत्तर ऑप्शन क, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. निडारिया दंशपेशीयुक्त शुंडके. ऑप्शन क, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता प्रकरण 7 मधील आपण सर्व जोड्या पाहूया. प्रकरण 7 आहे ओळख सूक्ष्मजीव शास्त्रांची. तर पहिली जोडी आहे ऑप्शन गट अ आहे आणि ऑप्शन गट ब आहे. तर यामध्ये दिलेला आहे झायलिटॉल हा जो गट दिलेला आहे. तर गट ब मधील याच्यातली जोडी कोणती आहे? तर यामध्ये दिलेला ऑप्शन अ दिले आहे रंग देणे, ऑप्शन ब दिलेला आहे गोडी देणे, त्यानंतर क दिलेला आहे ऑप्शन आम्लात देणे. तर याचं उत्तर आहे झायलिटॉल. याचं उत्तर आहे गोडी देणे. ऑप्शन ब, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऑप्शन ब
झायलिटॉल, झायलिटॉल याचं उत्तर आहे गोळी देणे, ऑप्शन ब. जोडी जुळवासाठी दुसरा प्रश्न आहे. पहिला तक्ता आहे गट अ आणि दुसरा तक्ता आहे गट ब. तर पहिल्या तक्त्यात दिलेला आहे झॅन्थन डिंक, झॅन्थन डिंक आहे आणि ऑप्शन गट ब मधील पाहायचा आपल्याला ऑप्शन अ आहे उसाची मळी आणि ऑप्शन ब आहे चीज निर्मिती, ऑप्शन क आहे आईस्क्रीम व पुडिंग. तर यातील उत्तर आहे ऑप्शन क आईस्क्रीम व पुडिंग. तर झॅन्थन डिंक हे आईस्क्रीम व पुडी साठी वापरतात. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आता प्रकरण 8 पाहूया आपण. पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या पाठातील आपण जोडी जुळवा असे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, पहिला तक्ता आहे सजीव, दुसरा तक्ता आहे शोषून घेत असलेला पदार्थ. तर सजीव या तक्त्यातील आहे टेरिस विटाटा आणि शोषून घेतलेला असलेला पदार्थ आहे ऑप्शन अ आहे किरणोत्सार आणि ऑप्शन ब आहे हायड्रोकार्बन्स, ऑप्शन क आहे आर्सेनिक, आर्सेनिक ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर याचं उत्तर आहे टेरिस विटाटा आणि आर्सेनिक ही याची जोडी आहे. टेरिस विटाटा आणि आर्सेनिक ही याची जोडी आहे, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आता दुसरी जोडी पाहूया. दुसरा प्रश्न, तर स्तंभ अ दिलेला आहे, स्तंभ ब दिलेला आहे. स्तंभ अ मध्ये दिलेला आहे इंटरफेरॉन, इंटरफेरॉन दिलेला आहे आणि स्तंभ ब मध्ये 3 ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे हिमोफिलिया, ऑप्शन ब आहे विषाणू संक्रमण, ऑप्शन क आहे कॅन्सर. तर याचं उत्तर आहे इंटरफेरिया, इंटरफेरॉन आणि विषाणू संक्रमण. हे याचं उत्तर आहे इंटरफेरॉन विषाणू संक्रमण. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. इंटरफेरॉन विषाणू संक्रमण, ऑप्शन ब, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. प्रकरण 9 आहे सामाजिक आरोग्य. या पाठातील जोड्या जुळवा आपण प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, पहिला तक्ता आहे स्तंभ आणि दुसरा तक्ता आहे स्तंभ ब. पहिल्या तक्त्यात दिलेला आहे हास्य मंडळ, तर दुसऱ्या तक्त्यात दिलेले आहे 3 ऑप्शन दिलेले आहे. स्तंभ ब मध्ये ऑप्शन अ आहे ताण तणाव नियोजन, ऑप्शन ब आहे आत्ममग्नता आणि ऑप्शन क आहे मद्यपान. तर यामधील उत्तर आहे हास्य मंडळ आणि ताण तणाव नियोजन ही याची जोडी आहे, ऑप्शन अ, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हास्य मंडळ ताण तणाव नियोजन, ऑप्शन अ, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, याची जोडी आहे. तर आता दुसरा प्रश्न आहे. यामध्ये स्तंभ अ दिलेला आहे, स्तंभ ब दिलेला आहे. स्तंभ अ मध्ये दिलेला आहे सायबर गुन्हा आणि स्तंभ ब मध्ये 3 ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे बँकांचे चुकीचे व्यवहार, ऑप्शन ब आहे अंमली पदार्थाचा व्यवहार, ऑप्शन क आहे घरफोडी करून चोरी. तर याचं उत्तर आहे सायबर गुन्ह्यामध्ये बँकेचे चुकीचे व्यवहार, ऑप्शन. तर याचं उत्तर आहे सायबर गुन्हा आणि बँकेचे चुकीचे व्यवहारामुळे होत असतो. तर याचं उत्तर ऑप्शन अ ही जोडी आहे. सायबर गुन्हा याची जोडी आहे ऑप्शन अ, सायबर गुन्हा बँकेचे चुकीचे व्यवहार, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आता प्रकरण 10 मधील आपत्ती व्यवस्थापन या पाठातील आपण जोडी जुळवा असा प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे स्तंभ 1 दिलेला आहे आपत्ती आणि स्तंभ 2 दिलेला आहे आपत्तीचा प्रकार. तर पहिल्या स्तंभामध्ये दिलेला आहे बर्फवृष्टी. तर बर्फवृष्टी, तर याच्यामधील आपल्याला 2 आपत्तीचे प्रकार पाहायचे आहे. तर ऑप्शन स्तंभ 2 मध्ये पाहूया. ऑप्शन अ आहे भूगर्भीय, ऑप्शन ब आहे हवामानशास्त्रीय आणि ऑप्शन क आहे प्राणीजन्य. तर यामधील बरोबर जोडी कोणती आहे? बर्फवृष्टी आणि हवामानशास्त्रीय, बर्फवृष्टी आणि हवामानशास्त्रीय, ऑप्शन ब, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर याची जोडी आहे बरोबर बर्फवृष्टी हवामानशास्त्रीय, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर दुसरा प्रश्न आहे जोडी जुळवण्यासाठी. पहिला स्तंभ दिलेला आहे उदाहरण, दुसरा स्तंभ दिलेला आहे आपत्ती. तर उदाहरण आहे बॉम्बस्फोट. तर स्तंभ 1 मध्ये दिलेले बॉम्बस्फोट ही उदाहरण आहे आणि आपत्ती कोणती आहे? तर ऑप्शन अ दिलेला आहे भूशास्त्रीय, ऑप्शन ब दिलेला आहे अनाकालीनीय आणि ऑप्शन क दिलेला आहे हेतू पुरस्सर, हेतू पुरस्सर, ऑप्शन क दिलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क हेतू पुरस्सर. तर बरोबर जोडी आहे बॉम्बस्फोट हेतू पुरस्सर, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हेतू पुरस्सर बॉम्बस्फोट आणि हेतू पुरस्सर, तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर मला असं वाटतं तुम्हाला प्रकरण 1 आणि प्रकरण 10 पर्यंत सर्व जोड्या समजल्या असेल. तर 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मार्काचा पूर्ण मिळवता येईल असं मला वाटते. तर तुम्हाला समजल्या असेल जोड्या, तर आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी डेली व्हिडिओ पाहत राहा. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.